नमस्कार मंडळी, आज आहे नागपंचमी आणि पूजा करण्यासाठी मी इथल्या मंदिरामध्ये आलेले आहे। मंदिरामध्ये आता दुसरी कोणती तर पूजा झाली आहे। तर हे आहे अमेरिकेतील आम्ही जिथे राहतो त्या शहरातील मंदिर आणि इथे जवळच नागदेवतेचे सुद्धा मंदिर आहे इथे पाठीमागे। तर पूजा आता माझी झालेली आहे। पंचमीचं महत्त्व खूप आहे। माझं बालपण 32 शिराळा तालुक्यात गेलं आणि तिकडे नागपंचमी खूप उत्साहात साजरी केली जाते। तिथे जिवंत नागाची पूजा केली जाते। बेंदूर या सणापासून नाग पकडायला सुरुवात करतात आणि नागपंचमीच्या दिवशी पूजा केली जाते। तर हे सर्व लहानपणापासून मी पाहत आले आणि नागपंचमीचा उत्साह खूप जास्त असतो। तर ह्या गोष्टी अनुभवल्या आहेत। इथे अमेरिकेत गेल्या वर्षी मी घरीच पूजा केली होती। एका कागदावरती नागाची प्रतिमेचं चित्र काढून त्याची पूजा केली होती। पण ह्या वर्षी इथे मंदिर असल्यामुळे मी मंदिरात आले आहे पूजेसाठी। हे जे सर्प असतात ते शेतकऱ्यांचे खरे मित्र असतात। हे शेतीचे रक्षण करतात, पिकाचे रक्षण करतात। त्यामुळे त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा केली जाते। यामागे धार्मिक विविध कथा सुद्धा आहेत। तर ही पूजा करण्यामागे वेगवेगळ्या धार्मिक कथा देखील आहेत आणि आजच्या दिवशी काही चिरू नये, कापू नये, कारण जेणेकरून हे जे सर्प आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे इजा होऊ नये यासाठी आजचा दिवस हा पाळला जातो। आणि त्याच पद्धतीने आजचा हा नैवेद्य देखील बनवला जातो। तर नैवेद्यासाठी मी कानोले बनवले आहेत। आता इथे मी पूजा झाली आहे। तर मंदिर कसं आहे हे मी तुम्हाला दाखवते। तर हे आहे मेन मंदिर। जेव्हा कोणते यज्ञ किंवा काही कार्यक्रम असतात तेव्हा ते इथे संपन्न होतात। आणि इथे हा मुलांसाठी प्ले एरिया आहे। हे जे समोर आहे हे नागदेवतेचे मंदिर आहे आणि असा हा संपूर्ण मंदिर परिसर।